कालच्या लेक्चरमध्ये आम्ही एम-आर-पीचा ओव्हरव्ह्यू बघितला होता. एम-आर-पी ॲक्च्युली काय असते आणि एम-आर-पी मध्ये बेसिकली दोन टाईप्स आहेत. तुझा एक एम-आर-पी बेस्ड प्लॅनिंग आणि कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग इथे. तर आपला पहिला टॉपिक आम्ही काल संपवला होता हा कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग. तर त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट काय कन्झम्पशन म्हटल्यानंतर बरं तुला एम-आर-पी माहिती आहे का? एम-आर-पी ॲक्च्युली काय असतं? मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. हा मार्क प्राइस असते. अरे एमआरपी का? हा ती एम-आर-पी तू दुसरी मार्क काय प्राइस नाही का ती? ती प्राइस आपण याच्यामध्ये हा प्राइस बद्दल नाहीये, प्राइस बद्दल नाहीये. ओके. ही जी रिक्वायरमेंट प्लॅनिंग असते ना, बेसिकली काय की तुला कधी किती मटेरियल पाहिजे. मग ते प्रोडक्शन ऑर्डरसाठी असेल, सेल्स ऑर्डरसाठी असेल किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टींसाठी तुला मटेरियल पाहिजे. ठीक आहे, ज्यावेळेस तुझं हा प्रोडक्शन असतं तुला माहिती असतं की मला या महिन्यामध्ये किती मटेरियल लागणार आहे ओके. आणि कशासाठी लागणार आहे. तर त्या सिच्युएशन मध्ये आपण काय करतो की एकतर प्रोडक्शन आपलं स्वतःचं असेल तर आपण स्वतः प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतो किंवा आपलं नसेल हा तर त्या सिच्युएशन मध्ये मग आपण एक्सटर्नली प्रोक्युअर करतो याला. एक मिनिट. हा राईट. ठीक आहे, तर हा तुझा हा बेसिक फरक झाला हा दोघा गोष्टींमध्ये. आणि हे जे रिसोर्स आपण प्लॅन करतोय, रिसोर्स नाही सॉरी रिक्वायरमेंट आपण जी प्लॅन करतोय मटेरियलची वगैरे, तर ती हा बेसिकली दोन प्रकारे होते. एक तुझं कन्झम्पशनच्या बेसिसवरती. आजचा जो टॉपिक आहे हा टॉपिक व्हिडिओमध्ये तुला समजून जाईल नक्की काय आहे. तर बेसिकली असं समजायचं एम-आर-पी एरिया जो आहे कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग मध्ये प्लॅनिंग लेवल असतात. आता ह्या लेवल काय बेसिकली एक तर तुझा कम्प्लीट प्लॅन जो आहे तो ॲज एक प्लॅनिंग लेवल कन्सिडर होतो किंवा ग्रुप ऑफ स्टोरेज लोकेशन्सला तू लेवल कन्सिडर करू शकतो. त्याच्यासोबत एक एम-आर-पी एरिया नावाचा कन्सेप्ट असतो. एकतर तू कम्प्लिटली प्लांटला एम-आर-पी एरिया सेट करू शकतो. जर तो सेट नसेल तर सिस्टम ऑटोमॅटिकली प्लांटला तुझा एम-आर-पी एरिया कन्सिडर करते. किंवा दुसरा ऑप्शन असतो की तू ग्रुप करायचा स्टोरेज लोकेशनचा. फॉर एक्झाम्पल 001 आणि 002 चा तू ग्रुप केला. याला तू एक एम-आर-पी एरिया डिफाईन केला. ठीक आहे, 10,001. सिमिलरली एक सिंगल हा एक उचलला आपण स्टोरेज लोकेशन. त्या स्टोरेज लोकेशनचा एक सिंगल एरिया तू बनवला एम-आर-पी एरिया. किंवा सब कॉन्ट्रॅक्टिंग करतोय त्या केसमध्ये तू एक सेपरेट एरिया एम-आर-पी एरिया तू बनवू शकतो आणि त्याच्या अंडर तू मटेरियलची प्लॅनिंग करू शकतो. ठीक आहे, तर ह्या बेसिक कन्सेप्ट होत्या. त्यानंतर काही कस्टमायझिंग म्हणजे आपल्याला काही प्रेरिक्विसाईट लागतात की एम-आर-पी रन करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला मॅन्डेटरी आहेत सेटअप करणं. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट होती तुझी प्लांट लेवलला तुझी एम-आर-पी ऍक्टिव्हेट पाहिजे. त्याच्यानंतर काही प्लांट पॅरामीटर्स असतात म्हणजे इथे तुझे एम-आर-पी रिलेव्हंट सेटिंग्स असतात. त्या सेटिंग सुद्धा तुझ्या मेंटेन असायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तुझा मटेरियल मास्टर जो आहे आपण MM01 मध्ये जो बनवला त्याच्यामध्ये हा एम-आर-पी 1 2 3 4 हे 4 व्ह्यूज आहेत. तर हे जे एम-आर-पी चे व्ह्यूज आहेत ते तुझे एम-आर-पी व्ह्यूज मेंटेन पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये बेसिकली एम-आर-पी टाईप डिराईव्ह करतो आपलं एम-आर-पी कसा रन होणार आहे. तर आपण कन्झम्पशन बेस्ड मध्ये कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग मध्ये मटेरियल टाईप एम-आर-पी टाईप पीबी घेतोय. याचा अर्थ आहे रिऑर्डर पॉईंट. रिऑर्डरचा बेसिक कन्सेप्ट असा आहे की तू एक क्वांटिटी डिफाईन करून देणार सिस्टमला की मला 5,000च्या खाली जर माझा स्टॉक गेला त्यावेळेस एम-आर-पी रन व्हायला पाहिजे आणि त्या एम-आर-पीच्या अगेन्स्ट मध्ये माझे परचेस रिक्वेशन असेल प्लॅन ऑर्डर वगैरे असेल ते बनायला पाहिजे. म्हणजे माझी रिक्वायरमेंट फुलफिल व्हायला पाहिजे. ठीक आहे, ओके. रिऑर्डर वगैरे तुला व्हिडिओमध्ये समजेलच पण मध्ये डाऊट आला समजा तुला काही प्रॉब्लेम आला तर मला सांगता या हिशोबाने. ओके. ठीक आहे, तर आज आपण आपल्या लेक्चरमध्ये एमआरपी प्रोसिजर बघणार आहे. ठीक आहे, काल आपण एमआरपी टाईप बघितला V2. ठीक आहे, V2 आपण बघितला. V2 सोबत आपण वेगवेगळे टाईप ऑफ यूज करतो. सब PD झाला किंवा सॉरी VB बघितला आपण. V2 नाही बघितला, VB बघितला. ठीक आहे, PD असतो. PD सोडून काहीतरी
रिटेलमध्ये आपण काल एक बघितला होता, RS का RP काहीतरी, RP आय थिंक, रिप्लेनिशमेंट. ठीक आहे, ते बघितलंय मी. इथे सिस्टम मध्ये पण दाखवतो मी, MM03 2040 मटेरियल बनवलं आपण काल. MRP 1. ठीक आहे, इथे आपला MRP टाईप आहे. VB म्हणजे तुझा मॅन्युअल रिऑर्डर पॉईंट. ठीक आहे, तर इथे आपण क्वांटिटी टाकली होती 5,000. ज्यावेळेस आपला स्टॉक 5,000च्या खाली जाणार आहे, त्यावेळेस आपली सिस्टम चेक करते की आपली लॉट सायझिंग प्रोसिजर काय. लॉट सायझिंग मध्ये आपण मेंटेन केलं EX, म्हणजे लॉट फॉर लॉट ऑर्डर क्वांटिटी. म्हणजे एक क्वांटिटी जरी याच्या खाली गेली 5,000च्या खाली, तर एका क्वांटिटीसाठी तो परचेस रिक्वेशन बनवणार किंवा प्लॅन ऑर्डर बनवणार. किंवा जितकी क्वांटिटी याच्या खाली जाणार आहे 5,000च्या खाली, तेवढ्या क्वांटिटीसाठी तो PR बनवणार आहे. इथे बरेचसे ऑप्शन्स होते आपल्याकडे. फिक्स लॉट क्वांटिटी घ्यायची, लॉट टू लॉट घ्यायची, किंवा रिप्लेनिश टू मॅक्स स्टॉक क्वांटिटी घ्यायची वगैरे. तर हे आपल्याला नंतर बघायचं आहे पुढे एनिवे. तर अजिंक्य, ह्या गोष्टी होत्या. इथे जर मी लॉट फॉर लॉट घेतला, तर माझ्या जेवढ्या क्वांटिटी या 5,000च्या खाली येईल अवेलेबल स्टॉक माझा. ठीक आहे, तेवढ्या क्वांटिटीसाठी माझी MRP रन होणार आहे. मग त्या MRP रन झाल्यानंतर माझ्याकडे ऑप्शन आहे प्लॅन ऑर्डर बनवायचा, आणि प्लॅन ऑर्डरला परचेस रिक्वेशन मध्ये आणि त्याच्यानंतर PO मध्ये कन्वर्ट करायचा. किंवा किंवा दुसरा ऑप्शन येतो, मला जर इन हाऊस प्रोक्युरमेंट करायची किंवा इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग करायची आहे, ती सुद्धा मी करू शकतो. ते कसं करणार आहे मी, तर इथे MRP2 व्ह्यू मध्ये माझ्याकडे एक ऑप्शन आहे प्रोक्युरमेंट टाईप. हा प्रोक्युरमेंट टाईप आपण मटेरियल टाईप मध्ये डिफाईन करतो. तर मी इथे एफ घेतलाय. एफचा अर्थ काय होतोय, एक्सटर्नल प्रोक्युरमेंट. ठीक आहे, एफ तर हा आहे एक्सटर्नल प्रोक्युरमेंट. म्हणजे मी डिफाईन करतोय की मला इन हाऊस प्रोडक्शन नकोय, मी मॅन्युफॅक्चरिंग नाही करणार आहे, मी एक्सटर्नली प्रोक्युअर करणार आहे, मी व्हेंडरला याचा PO देणार आहे. ठीक आहे, जर मला दोघं पाहिजे तर मी ते एक्स मेंटेन करणार. आपल्याला PRPO बघायचं आहे, प्रोडक्शन ऑर्डर वगैरे क्रिएट करायच्या नाहीयेत, म्हणून मी एक्सटर्नल प्रोक्युरमेंट इथे डिफाईन केलाय. त्यानंतर काही कन्सेप्ट आज आपल्याला बघायचे आहेत. रिप्लेनिशमेंट लीड टाईम. ठीक आहे, रिप्लेनिशमेंटचा लीड टाइम काय असतो, तो टाइम जनरली आपला असतो ज्यावेळेस आपली PR बनली, PR रिलीज झाली, अप्रूव्ह झाली, त्या दिवसापासून आपला GR होतोय आणि आपल्याला मटेरियल अवेलेबल होतोय, तो टाइम. म्हणजे आता इथे काय होतो, इन हाऊस प्रोडक्शन तर स्किप करू, तो गरजेचा नाहीये. PR बनली, आपण MRP मध्ये, सॉरी MRP म्हणतो, परचेसिंग मध्ये इथे GR प्रोसेसिंग टाइम टाकतो आपण. आणि अजून एक, सॉरी, प्लांट पॅरामीटर्स मध्ये आय थिंक आपण तिथे मेंटेन केला होता एक परचेस प्रोसेसिंग टाइम. म्हणजे PR क्रिएट झाल्यानंतर PO व्हेंडरला जाईपर्यंत किती वेळ लागतो, तो टाइम, तो आपण 5 दिवस ठेवला होता. त्याच्यासोबत प्लॅन डिलिव्हरी टाइम, व्हेंडरला PO गेल्यानंतर व्हेंडर आपल्याला किती दिवसामध्ये मटेरियल डिलिव्हर करून देतोय, तो टाइम आपला 4 दिवसांचा. आणि गुड रिसिप्ट प्रोसेसिंग टाइम, हा 1 दिवसाचा. हा 1 दिवसाचा टाइम काय असतो की मटेरियल आपल्याकडे आलंय, पण अनलोडिंग करणार, अनलोडिंग केल्यानंतर ते प्रॉपर वेअर हाऊस मध्ये ठेवणार आहे, पुट अवे करणार आहे, त्या गोष्टीला थोडाफार टाइम लागतो. तर हे जे 3 वेगवेगळे टाइम्स आहेत आपले, ठीक आहे, याला आपण म्हणतो रिप्लेनिशमेंट लीड टाइम. ठीक आहे, तर इथे तर MRP प्रोसिजर्स काय आहेत नक्की. या अजिंक्य, ह्या ज्या गोष्टी मी आता सांगितल्या नाही, ऍक्च्युअली मॅक्झिमम आपल्या कालच्या लेक्चरच्या होत्या. तुला फक्त एक ओव्हरव्ह्यू दिला मी ओके. की काय झालं काय नाही. ठीक आहे, तर आजचं लेक्चर तुला थोडंफार समजेल. ओके.
आपण MRP रन करतो, तर MRP रन करण्यासाठी आपल्याकडे काही प्रोसिजर्स असतात. या बिझनेस टू बिझनेस व्हेरी करू शकतात. बिझनेसला कुठली मेथड प्रेफरेबल वाटते, बिझनेसचा एक्सपान्शन किती मोठं आहे वगैरे, कोणकोणते प्रॉडक्ट्स आहेत, सब कॉन्ट्रॅक्टिंग करतात नाही करत वगैरे, कन्साइनमेंट आहे नाही, त्या हिशोबाने बिझनेस डिसाईड करतो की आपल्याला कुठली प्रोसिजर फॉलो करायची आहे. तर याच्यामध्ये बेसिकली दोन आपल्या प्रोसिजर्स आहेत. पहिली आहे कन्झम्पशन बेस्ड आणि दुसरी आहे MRP बेस्ड. ठीक आहे. तर या कन्झम्पशन बेस्ड मध्ये पण दोन आहेत तुझ्या, रिऑर्डर पॉईंट, तीन आहे सॉरी, रिऑर्डर पॉईंट, फोरकास्ट आणि टाइम फेस्ड. आपण रिऑर्डर पॉईंट काल बघितली होती. फोरकास्ट अँड टाइम फेस्ड जनरली यूज नाही होत, किंवा यूज करतात पण मोस्टली रिऑर्डर पॉईंट आपण कन्झम्पशन बेस्ड मध्ये यूज करतो. आता फोरकास्ट बेस्ड नक्की काय, किंवा त्याच्या अगोदर आपण समजून घेऊ कन्झम्पशन बेस्ड काय. तर कन्झम्पशन मध्ये काय होतं ना, की कंपनी 10-12 वर्षापासून चालू आहे, तर जे कोणी प्रोडक्शन मध्ये काम करतात त्या लोकांना एक आयडिया येऊन जाते की त्यांचं दर महिन्याचं प्रोडक्शन किती असतं, किंवा त्यांची टोटल रिक्वायरमेंट दर महिन्याला काय असते कुठल्या पर्टिक्युलर मटेरियलची. ठीक आहे. काल आम्ही एक एक्झाम्पल घेतलं होतं मोटरसायकलचं. तर मोटरसायकलचे 10-12 पार्ट्स आहेत समजा. तर प्रत्येक पार्ट्स किंवा कंपनीमध्ये जेवढे काही मटेरियल्स असतील, त्या प्रत्येक मटेरियल रिलेव्हंट त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला, किंवा त्यांचं PPC डिपार्टमेंट आहे, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल, त्या डिपार्टमेंटला आयडिया असते पास्ट एक्सपिरियन्सच्या हिशोबाने की दर महिन्याला माझं कन्झम्पशन किती होतंय. त्या कन्झम्पशनच्या आधारावरती ते लोक काय करतात, एक रिऑर्डर पॉईंट सेट करतात की मला दर महिन्याला 5,000च्या खाली स्टॉक जायला नको, स्टॉक गेला की माझी MRP रन व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्या हिशोबाने ते रिऑर्डर पॉईंट सेट करतात, कम्प्लिटली बेस्ड ऑन कन्झम्पशन. ठीक आहे. या कन्झम्पशन मध्ये आता दुसरे दोन टाइप्स काय आहेत आपले, फोरकास्ट बेस्ड आणि टाइम बेस्ड प्लॅनिंग. फोरकास्ट बेस्ड मध्ये काय होतं तुझं, बेसिकली एक हिस्टोरिकल कन्झम्पशन व्हॅल्यू घेतल्या जातात. ठीक आहे. होत नाही का? हे पण होत नाही. हा, चालेल. ठीक आहे. इथे फोरकास्ट बेस्ड मध्ये आपण हिस्टॉरिकल डेटा घेतो. हिस्टॉरिकल डेटा फक्त असा नसतो की एखादा वर्षाचा बघितला, 2 वर्षाचा बघितला, असं नसतो. हा त्याचा टाइम पिरियड जो आहे तो खूप मोठा असतो. त्या टाइम पिरियडच्या बेसिसवरती ते लोक काय करतात, फ्युचर रिक्वायरमेंट एस्टिमेट करतात की फ्युचरमध्ये मी 10 वर्षाचा रेकॉर्ड घेतला, 10 वर्षाच्या रेकॉर्डच्या बेसिसवरती मी म्हणतोय की मला पुढच्या वर्षी कोणत्या टाइम पिरियड मध्ये, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, किंवा कुठल्या क्वार्टरमध्ये किती किती क्वांटिटीची रिक्वायरमेंट असू शकते. आता हे त्यांना कसं समजतं, काल मी एक बिग बिलियनचं एक्झाम्पल दिलं होतं. ठीक आहे. की ते लोक बघतात की बिग बिलियन मध्ये आता फॉर एक्झाम्पल लॅपटॉप घेतला, तर HP असेल, डेल असेल, ते लोक फॉरकास्टिंग करतात, फॉरकास्टिंगचा डेटा घेतात मागच्या 10-12 वर्षांचा. फ्लिपकार्ट, अमेझॉन बऱ्यापैकी जुने झालेत. ठीक आहे. त्यांच्या डेटाच्या बेसिसवरती ते म्हणतात की ठीक आहे, सप्टेंबरमध्ये माझी रिक्वायरमेंट जास्त असते, माझं प्रोडक्शन मला जास्त लागते, माझं सेल्स ऑर्डर माझ्याकडे जास्त आहे. त्याच्या आधारावरती ते रिऑर्डर पॉईंट सेट करणार. ठीक आहे. हे सॉरी, फोरकास्ट बेस्ड प्लॅन करणार. हा एक पहिला पॅरामीटर झाला तुझा फोरकास्ट बेस्ड प्लॅनिंगचा. दुसरा आहे टाइम फेज प्लॅनिंग. टाइम फेज पण सिमिलर असतं, त्याच्यामध्ये तुझा सुद्धा हिस्टॉरिकल कन्झम्पशन डेटा घेतला जातो, आणि कशासाठी, फ्युचर रिक्वायरमेंट एस्टिमेट करण्यासाठी. ते डिसाईड करतात की फ्युचर मध्ये किती आपल्याला रिक्वायरमेंट लागणार आहे. फक्त डिफरन्स आहे टाइम फेज मध्ये एवढा, की ते फोरकास्ट मध्ये ना जो आपला प्लॅनिंग होरायझन, म्हणजे आपण जो डेटा घेतलाय तो खूप मोठ्या टाइम पिरियडचा घेतलाय. ठीक आहे. इथे ते लोकांना ते प्लॅनिंग रन फक्त पर्टिक्युलरली काही शॉर्ट इंटरव्हल साठीच करतात. प्लॅनिंग रन इज एक्झिक्युटेड अकॉर्डिंग टू प्रीडिफाईन इंटरव्हल्स. मग ते मंथ वाईज वगैरे करणार, प्रिडिक्ट वगैरे त्या हिशोबाने ते करतात. तेवढाच एक बेसिक डिफरन्स आहे, बाकी दोन गोष्टी ऑलमोस्ट सिमिलर आहेत. ठीक आहे. त्यानंतर ह्या दोघांमध्ये, हे तिघं बघितलं आपण. रिऑर्डरचे अजून दोन प्रकार येतात, मॅन्युअल रिऑर्डर आणि ऑटोमॅटिक रिऑर्डर. आपण मॅन्युअली मटेरियल मास्टरमध्ये 5,000 क्वांटिटी मेंटेन केली, ती झाली तुझी मॅन्युअल रिऑर्डर. ऑटोमॅटिक करायची असेल तर ऑटोमॅटिक घ्यायची, सिस्टम चेक करणार. सिस्टमसाठी, ऑटोमॅटिक करण्यासाठी सिस्टमकडे कॅल्क्युलेशन असतं, एक फॉर्म्युला असतो, फॉर्म्युलाच्या बेसिसवर सिस्टम डिफाईन करते की एवढं एवढं मला रिऑर्डर पॉईंट सेट करावं लागेल. ठीक आहे. अजून की यामध्ये काय डाऊट?
ओके 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 ठीक आहे. तर आता आपण एवढा पार्ट बघितला, ठीक आहे, कन्झम्पशन बघितलं. आज आपल्याला मेजरली बघायचं आहे एमआरपी बेस्ड. तर एमआरपी बेस्ड असतं नक्की काय? तर एमआरपी बेस्ड प्लॅनिंग, आपण कन्झम्पशन मध्ये काय म्हणालो की आपण फक्त कन्झम्पशनच्या आधारावरती घेतोय. माझी जो काही हिस्ट्री असेल, हिस्ट्रीच्या भरोशावरती मी रिऑर्डर सेट करतोय. पण एमआरपी बेस्ड मध्ये मेजरली काय असतं की इथे तुझ्या इंडिपेंडंट रिक्वायरमेंट सुद्धा इन्व्हॉल्व होतात. ठीक आहे, इथे तुझे रिझर्वेशन्स असतात. त्यानंतर फ्युचरमध्ये फॉर एक्झाम्पल तुझं प्रोडक्शन ऑर्डर ऑलरेडी फायनल झाली, ठीक आहे. त्यानंतर इथे तुझ्याकडे लेट्स से सेल्स ऑर्डर आहेत, ठीक आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर ह्या गोष्टी सुद्धा सिस्टम कन्सिडर करते, इन्क्लुडिंग तुझा हिस्टॉरिक डेटा. ठीक आहे. आता इथे समजा रिझर्वेशन काय असेल, तर फॉर एक्झाम्पल मला आज आपलं चालू आहे मार्च, ठीक आहे. मी म्हणालो मला माहिती आहे की जून मध्ये मला 1000 क्वांटिटी लागणार आहे प्रोडक्शनसाठी. मग मी काय करणार की याचं एक रिझर्वेशन अगोदरच क्रिएट करून ठेवणार. मग सिस्टमला समजतं की ठीक आहे, मला जूनमध्ये 1000 फिक्स आहे, मला एवढं लागणारच आहे. सिस्टम मग ही 1000 क्वांटिटीसाठी सुद्धा एमआरपी रन करणार. सिमिलरली सेल्स ऑर्डर आली आहे मला, सेल्स ऑर्डर माझ्याकडे फॉर एक्झाम्पल 10 सेल्स ऑर्डर आल्या. 10 सेल्स ऑर्डर मध्ये माझ्याकडे टोटल रिक्वायरमेंट 5000 क्वांटिटीची आहे. मग सिस्टम ही सेल्स ऑर्डरच्या बेसिसवरती सुद्धा एमआरपी कन्सिडर करणार. प्लस प्रोडक्शन ऑर्डर आहे, काहीतरी बनवायचं आहे, ठीक आहे, त्याच्यात सुद्धा रिक्वायरमेंट काहीतरी असेल, समजा 10-12 हजार क्वांटिटी, ती क्वांटिटी सुद्धा सिस्टम घेते. इंडिपेंडंट रिक्वायरमेंट आणि प्रोडक्शन ऑर्डर ऑलमोस्ट सिमिलर असतात, ठीक आहे. हिस्टॉरिक डेटा तर ऑलरेडी कन्सिडर होतोच आपला त्या हिशोबाने, कारण हे हिस्टॉरिक डेटा कन्सिडर करायचे कामं पीपीसी डिपार्टमेंटचे सगळे, ते हे लोक हिस्टॉरिक डेटा पण बघतात आणि ह्या गोष्टी सुद्धा बघतात. ठीक आहे. कन्झम्पशन बेस्ड आणि एमआरपी बेस्ड मध्ये हाच एक मेजर फरक आहे की इथे ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कन्झम्पशन मध्ये स्वतः असं इनपुट देत नाही. ठीक आहे, तिथे आपण फक्त एक व्हॅल्यू दिली रिऑर्डरची, रिऑर्डरच्या खाली गेलं तर रन होणार, नाहीतर नाही होणार. पण इथे काय, रिऑर्डर असू दे नसू दे फरक नाही पडत. मला फ्युचरमध्ये रिक्वायरमेंट दिसते, रिझर्वेशन दिसते फ्युचरमध्ये, सिस्टम त्याला पुल करणार. ठीक आहे. हा होता तुझा एमआरपी बेस्ड. त्या दोघांमध्ये फरक काय, तर तोच फरक आहे मेन. इथे म्हणालाय तो, इथे एमआरपी बेस्ड प्लॅनिंग मध्ये तुझं सेल्स ऑर्डर येतात, कन्झम्पशन रिक्वायरमेंट प्लॅनिंग इथे हे बघ इंडिपेंडंट रिक्वायरमेंट असतात, प्लॅन्ड ऑर्डर असतात. ठीक आहे. तर हाच बेसिक डिफरन्स तुझा होता कन्झम्पशन मध्ये आणि एमआरपी बेस्ड मध्ये. त्यानंतर हेच आहे, आता ही एक्सटर्नल रिक्वायरमेंट्स. आता एक्सटर्नल रिक्वायरमेंट्स कशा असतात, ही लेट्स ही प्रेझेंट डेट आहे. हा, सध्या ही प्रेझेंट आहे, रिझर्वेशन आहे माझं नंतर 50 क्वांटिटीचं. काही दिवसानंतर माझ्याकडे सेल्स ऑर्डर आली 30 क्वांटिटीची. ठीक आहे. आणि इथे माझं रिप्लेनिशमेंट एंड होणार आहे. म्हणजे जर मी आज पी आर बनवतोय, ठीक आहे, तर ह्या तारखेला, इथे समजा मी 1 तारीख घेतली, इथे ही 10 तारीख घेतली, ठीक आहे, एंड ऑफ रिप्लेसमेंट टाइम. 10 तारखेमध्ये माझी पी आर फुलफिल होते, पी आर बनवली, रिलीज पण झाली. म्हणजे रिलीज झाल्यापासून ते मला मटेरियल माझ्या इन्व्हेंटरीमध्ये येईपर्यंत 10 दिवस लागतात. त्या 10 दिवसाच्या आतमध्ये काय, माझं 50 क्वांटिटीचं रिझर्वेशन आहे आणि 30 क्वांटिटीचा सेल्स ऑर्डर आहे. ठीक आहे. जर मी माझ्या रिऑर्डर पॉईंटमध्ये, रिऑर्डर पॉईंटचं सेटिंग असते, सेटिंगमध्ये आपल्याकडे एक इंडिकेटर आहे इन्क्लूड एक्सटर्नल रिक्वायरमेंट म्हणून. त्यामध्ये जर मी रिक्वायरमेंट 2 घेतली, ठीक आहे, 2 घेतली, तर सिस्टम काय म्हणते, माझा जो होरायझन आहे, माझा होरायझन काय 10 दिवसांचा आहे, एंड ऑफ रिप्लेनिशमेंट टाइम. ठीक आहे. ह्या टाइम पिरियडमध्ये ज्या काय इंडिपेंडंट रिक्वायरमेंट असतील त्या मी कन्सिडर करू शकतो.
ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये मग मी सेट करू शकतो मला रिझर्वेशन घ्यायचं आहे का, मला सेल्स ऑर्डरला पण कन्सिडर करायचं आहे का. हे कशाबद्दल बोलतोय मी, कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंगसाठी. ठीक आहे. जर मी 2 घेतला तर तो सांगतो की ऍडिशनल क्वांटिटी किती घेणार तो, 80. का बरं, हे 50 आणि हे 30. त्या व्यतिरिक्त जर मी इंडिकेटर 1 घेतला, 1 इंडिकेटर घेतला तर तो काय म्हणतो की मी पूर्ण होरायझन साठी घेणार. मला हा फरक नाही पडत की मी माझं रिप्लेनिशमेंट एंड टाइम कधी आहे. मी याच्या पुढे सुद्धा फ्युचरमध्ये ज्या काही रिक्वायरमेंट असतील त्या पण मी कन्सिडर करणार. तरी ते पुढे काय, मग ह्या सेल्स ऑर्डरच्या 40 आणि ह्या रिझर्वेशनच्या 40, ह्या 80 ऍड झाल्या. अगोदरच्या 80 होत्या, या नवीन 80 ऍड झाल्या, टोटल झाले तुझे 160. मग जर मी इंडिकेटर 1 घेतोय तर माझ्या लीड टाइमला कन्सिडर नाही केलं जात. माझं फ्युचरमध्ये जेवढ्या काही रिक्वायरमेंट असतील तेवढ्या कन्सिडर होतात. आणि ह्या कुठे रिफ्लेक्ट होणार आहे, तुझ्या रिऑर्डर पॉईंट मध्ये. म्हणजे रिऑर्डर पॉईंट तुझा असणार 5,000चा. ठीक आहे, प्लस ह्या 160. आणि ज्यावेळेस तुझा एमआरपी रन होईल 5,160 साठी रन होणार. ठीक आहे. आता ह्या कुठे बघायच्या, कुठे सेट करायचे इंडिकेटर, तर आपल्याकडे हा पाथ आहे, मटेरियल्स मॅनेजमेंट, कन्झम्पशन बेस्ड प्लॅनिंग, मास्टर डेटा आणि एमआरपी टाईप. ठीक आहे. एमआरपी टाईप आपण घेतो व्हीपी रिऑर्डर साठी, किंवा सिम्पली आपण OMDQ मध्ये जाऊन त्याला चेक करू शकतो. ते बघू आपण इथे. जरा शो OMDQ. ठीक आहे. इथे तुझे सगळे एमआरपी टाईप अवेलेबल आहेत. आपण घेतला होता व्हीबी मॅन्युअल रिऑर्डर प्लॅनिंग. जर मी याला इथे जातो डिटेल्स मध्ये, तरी इथे मला दिसतंय इन्क्लूड एक्सटर्नल रिक्वायरमेंट. सध्या काय ब्लँक आहे, म्हणजे इग्नोर केलंय मी. एक्सटर्नल माझे रिझर्वेशन असेल नसेल तर तो कन्सिडर नाही करणार. पण ज्या वेळेस मी इथे फॉर एक्झाम्पल रिझर्वेशन घेतो, किंवा एखादी परचेस ऑर्डर आहे, परचेस रिक्वेशन आहे जी रिलीज झालेली आहे, तिला घ्यायचं की नाही, परचेस ऑर्डर आहे स्टॉक ट्रान्सफरची, तिला कन्सिडर करायचं की नाही वगैरे, हे सिलेक्ट मी करू शकतो. इथे ऑप्शन आहे. मी आता रिझर्वेशन सिलेक्ट करतोय तर त्या हिशोबाने ती रिझर्वेशन जी काय क्वांटिटी असेल ती तो कन्सिडर करणार. ठीक आहे. आता आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे. आता MMB हे एकदा ट्राय करून बघू आपण. याचा स्टॉक 001. याचा माझ्याकडे सध्या 1000 स्टॉक आहे. ठीक आहे. ऑन ऑर्डर काहीच नाहीये. आणि माझा मटेरियल मास्टर मध्ये बघितलं मी, हेच मटेरियल आहे, MRP 1. रिऑर्डर पॉईंट माझा 5,000 आहे. ठीक आहे. जर मी आता याची MRP रन करतो, मे बी रन होणार नाही, पण बघू एकदा आपण. रन करायसाठी आपल्याकडे टिकोड होता सिंगल लेवल, सिंगल आयटम, सिंगल लेवल MD03 2040. ठीक आहे. इथे तुझा MRP एरिया ऑटोमॅटिक येणार आहे. क्रिएट परचेस रिक्वेशन, परचेस रिक्वेशन डायरेक्ट डिस्प्ले करतो अगोदर. तर तो काय सांगतोय आता आपल्याकडे प्लॅन ऑर्डर त्याने कालच बनवली होती वाटतं, आय गेस. आपण हिला PR बनवला होता ना हिचा, PR झाला होता, आपण PR केला होता याचा क्रिएट. तर इथे बघ सध्या अवेलेबल 1000 आहे. ठीक आहे. आज आपण बनवली 22 तारखेला, तर 6 तारखेला ती फुलफिल होणार आहे. याचं लॉजिक मी काल सांगितलं होतं कसं कॅल्क्युलेट होत आहे. ठीक आहे. ही प्लॅन ऑर्डर बनली कितीसाठी बनली, 4000 साठी बनली. ठीक आहे. 4000 साठी बनल्यानंतर आपल्याकडे अवेलेबल क्वांटिटी किती होणार आहे, 5000. ठीक आहे. हिला मी कन्वर्ट करू शकत होतो आय गेस. कॉपी प्लॅन ऑर्डर. ठीक आहे. सेव्ह. आता मी सेव्ह नाही करत हिला. ठीक आहे. आता मी काय करतो, आता आपण याच्यामध्ये हे जे इंडिकेटर्स वगैरे आहेत ते
हा, ठीक आहे. इन्क्लूड एक्स्टर्नल रिक्वायरमेंट आपण कन्सिडर नाही केलेला. इथे ऑप्शन आहे आपल्याकडे, हे बघ. अरे मोठं 1 एक्सटर्नल रिक्वायरमेंट इन टोटल होरायझन. टोटल होरायझन काय सांगतो की जेवढे क्वांटिटी असेल तुझ्या मध्ये 50, 30, 40, 40, 160 झाली. एक जर घेतला सिलेक्ट केला तर मी टोटल होरायझनची क्वांटिटी कन्सिडर करतो. इथे 1 आहे. आणि सेम फक्त विदिन रिप्लेनिशमेंट लीड टाइम घेतला, 2 घेतला, तर रिप्लेनिशमेंट लीड टाइम मध्ये माझ्याकडे किती आहे? 80 क्वांटिटी आहे. 50चं रिझर्वेशन, 30चं सेल्स ऑर्डर. मग 2 घेतला तर माझा 80 येणार आहे. तर आपण एकदा हे बघू. 10 वेळेस इकडेच करावं लागतं इथे ना. ठीक आहे, मी याला टोटल होरायझन घेतो आणि याच्यामध्ये काय करतो, रिझर्वेशन वगैरे सगळंच कन्सिडर करतो. डिलिव्हरी, शेड्यूलिंग ॲग्रीमेंट, नेटवर्क रिझर्वेशन घेऊन ठेवतो. ठीक आहे, याला सेव्ह. आता मी एक पी आर बनवतो किंवा एक रिझर्वेशन बनवतो. रिझर्वेशन बनवण्यासाठी टी कोड आहे आपल्याकडे MB21 किंवा MD21 असेल. ठीक आहे, MB21 आहे. बेसलाईन डेट हीच घेतली. मुवमेंट टाईप, रिझर्वेशन कशासाठी पाहिजे? 201 मुवमेंट टाईप तुझी गुड्स इश्यूसाठी. ठीक आहे, कोणत्या प्लांटमध्ये पाहिजे? मी रिझर्वेशनची बेसलाईन समजा आणखी काही दिवसांमध्ये घेतो, 22 ना, 27 घेतो लेट्स से. ठीक आहे, याला एक्झिक्यूट करतो. कोणतं मटेरियल होतं आपलं? 2040. नाही, 2040 होतं. ठीक आहे, क्वांटिटी मी घेतो 1000. तर या प्लांटमध्ये कॉस्ट सेंटर नसेल कदाचित. नाही, एखादा ट्राय करून बघू होतोय का. ह्या कंपनी कोडमध्ये कॉस्ट सेंटर नाही आपल्याकडे. तर 1250 ला होईल. 1250 ला मग आपल्याला प्लांट पॅरामीटर वगैरे सगळं मेंटेन करावं लागेल परत. तर काम करतो मी इथं ना, मुवमेंट टाईप चेंज करतो. ते मी घेतो 301. ठीक आहे, रिसिविंग प्लांट P002 घेतो. रिसिविंग स्टोरेज लोकेशन SL01, मटेरियल 2040, क्वांटिटी 1000. आता मी काय करतोय, माझ्या P001 मधून P002 ला मला मूव्ह करायचं आहे मटेरियल. ठीक आहे, त्यासाठी घेतोय मी. इथे स्टोरेज लोकेशन कुठून मला मूव्ह करायचं आहे. मटेरियल नॉट मेंटेन P002. ठीक आहे, याला मेंटेन करून घेऊ. क्रिएट इमिडिएटली 2040 मेकॅनिकल इंजिनिअरिंग. P002 SL01 continue which DB ऑर्डर पॉईंट याचा पण 5000 घेऊ. लॉट साईज EX. MRP कंट्रोलर काय होता? MRC. ओके, इथे एक्झिस्ट नाही करत.
तो असेल तो प्रोक्युरमेंट टाईप बोथ इन हाऊस 5 डिलिव्हरी 4 ability check relation class 3000 ₹15 Yeah. Reservation requirement date फॉर एक्झाम्पल 27ला ठीक आहे 28ला आपल्याला डेटची काही फरक नाही पडत 28 घेतली ठीक आहे आणि त्याला सेम नेक्स्ट बर्थडे 30 आहे तर 30 घेऊन टाक ठीक आहे 30ला बर्थडे आपलं रिझर्वेशन क्रिएट झालं किती 1000 क्वांटिटीसाठी आता सिस्टमला काय समजत बघ आपला रिऑर्डर पॉईंट होता या केसमध्ये रिऑर्डर पॉईंट दिला आहे तुझा 5000 ठीक आहे त्यानंतर तुझा अवेलेबल स्टॉक किती होता 1000 क्वांटिटी ठीक आहे आणि आपण रिझर्वेशन इन्क्लूड केले आता रिझर्वेशन किती क्वांटिटीसाठी आपल्याकडे 1000 साठी मग सिस्टम काय करणार अवेलेबल स्टॉक 1000 प्लस रिझर्वेशन 1000 ठीक आहे याला कन्सिडर करणार आपण जर MRP रन करतो अरे सेव्ह झाला का सेट MRP रन झाले ठीक आहे जाऊ दे याला परत रन करून बघू ठीक आहे आता आपली इथे बघ काय झालंय रिझर्वेशनच्या अगेन्स्ट रिझर्वेशनचा नंबर हाच होता का आपला ठीक आहे रिझर्वेशन 102 ठीक आहे त्याने रिझर्वेशन कन्सिडर केलं रिझर्वेशन कितीसाठी 1000 क्वांटिटी तुझं रिझर्व जाणार आहे सध्या अवेलेबल तुझा 1000 अवेलेबल आहे 30 तारखेला तुझं रिझर्वेशन जाणार आहे बघ 1000 पैकी 1000 तुझे गेले ठीक आहे अवेलेबल किती झाले 0 कुठे लागणार तुला P002 ला SL01 मध्ये तुला यूज होणार आहेत ते आता तुझी अवेलेबल क्वांटिटी 0 आहे जर तुझी क्वांटिटी 0 झाली त्यानंतर मग सिस्टम काय म्हणते मी आता प्लॅन ऑर्डर बनवणार ठीक आहे अवेलेबल तुझी 5000च्या खाली गेली ठीक आहे तर कितीसाठी करणार आहे मी 5000 साठी आणि मग ती 5000 आली की तुझा अवेलेबल स्टॉक परत किती होतोय 5000 ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे रिझर्वेशन्स वगैरे इन्क्लूड करू शकतो जर हे रिझर्वेशन आपण अनचेक केलं असतं ठीक आहे तर सिस्टम म्हणाले असते की मी आपण अगोदर रन केला होता तर त्यावेळेस आपलं प्लॅन ऑर्डर कितीला बनत होती 4000ला ठीक आहे आता कितीला बनली 5000ला ठीक आहे फरक येतो याच्यामुळे अजिंक्य समजलं का कुठे फरक झाला हा कळालं रिझर्वेशन सिलेक्ट केलं त्यामुळे फरक पडला हो तर फक्त रिझर्वेशनच नाही आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथे हे बघ इथे रिझर्वेशन आहे तू सब कॉन्ट्रॅक्टिंग पण कन्सिडर करू शकतो तू या बाकीच्या गोष्टी तुला काय काय गोष्टी मॅन्युअल रिऑर्डर पॉईंट प्लॅनिंग मध्ये तुला कन्सिडर करायच्या आहेत किंवा कन्झम्पशन मध्ये तुला कन्सिडर करायच्या आहेत त्या गोष्टी तू सिलेक्ट करू शकतो राईट ज्यावेळेस आपण या गोष्टी सिलेक्ट करतो त्यावेळेस मग हा MRP बेस्ड जसं नॉर्मली काम करतोय आपला सिमिलर प्रकारेच हा सुद्धा काम करायला लागतो ठीक आहे त्यानंतर आता ओके पुढचा टॉपिक काय आपला हे झालं आपलं एक्सटर्नल रिक्वायरमेंट होरिझॉन वगैरे तू एकदा ट्राय करून बघशील काय
एक 10 दिवसाच्या टाइम पिरियड मध्ये एक रिझर्वेशन बनव, एक दुसरं रिझर्वेशन 10 दिवसाच्या नंतर बनव. आता आपण एनिवे लवकर घेतला होता, त्याच्यामुळे तो लवकर त्याने इन्क्लूड करून घेतला होतो. जर त्याच्या पुढे घेतला 10 दिवसाच्या नंतर घेतला तर तो इन्क्लूड करतो नाही करत ते एकदा टेस्ट करून बघशील. त्यानंतर MRP टाईप सेटिंग्स हे काही नॉर्मल आहे. मेंटेनिंग मटेरियल मास्टर OMDQ आपण आता बघितलं, मास्टरचे MRP टाईप वगैरे. मेंटेनिंग मटेरियल मास्टर, ठीक आहे. MRP डेटा आता एनिवे आपण मटेरियल मास्टर इथे बनवत होतो. मटेरियल ज्यावेळेस आपण क्रिएट केलं, ठीक आहे, त्यावेळेस MRP टाईप आपण एंटर केला, रिऑर्डर पॉईंट काय असेल तो एंटर केला, लॉट साईज काय होती ती आपण एंटर केली, ठीक आहे. तर ते कशावरती डिपेंड करतं, तुझा MRP टाईपवरती डिपेंड करतं. प्लस आपण काल ज्यावेळेस मटेरियल बनवत होतो त्यावेळेस आपण MRP प्रोफाईल सुद्धा बघत होतो, आपण त्यावेळेस टाकली नाही. पण MRP प्रोफाईल ऍक्च्युली काय असते, मी जसं म्हणालो होतो पर्चेसिंग व्हॅल्यू क्यू मध्ये काही सेट ऑफ फील्ड्स असतात, त्या ऑटोमॅटिकली अपडेट होऊन जातात. सिमिलरली आपण MRP प्रोफाईल जर बनवली तर ह्या MRP प्रोफाईल मध्ये ज्या ज्या फील्ड्स असतील, फॉर एक्झाम्पल MRP टाईप झालं, ठीक आहे, MRP कंट्रोलर काय असायला पाहिजे, मार्जिन की कुठले असायला पाहिजे, रिऑर्डर पॉईंट तुझा डिफॉल्ट किती असायला पाहिजे, सेफ्टी स्टॉक किती असायला पाहिजे, ठीक आहे, कोणता प्लांट वगैरे काय वगैरे सगळ्या गोष्टी, म्हणजे सॉरी कोणता प्लांट नाही, तू जी काही प्रोफाईल असेल, तुझी इथे प्रोफाईल आहे 000, तर ह्या गोष्टी तू ह्या प्रोफाईल मध्ये मेंटेन केल्या. तो ज्या प्लांट मध्ये तू यूज करशील, आता फॉर एक्झाम्पल इथे प्लांट 1000 घेतला, 1000 मध्ये या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली अपडेट होतात. ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, तुला फिक्स्ड व्हॅल्यू घ्यायच्यात की डिफॉल्ट व्हॅल्यू घ्यायच्यात. इथे काय आहे बघ, फिक्स्ड व्हॅल्यूज आहेत आणि डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेत. फिक्स्ड व्हॅल्यूने काय होतं की ही व्हॅल्यू जी ते तू मेंटेन केली आहे VB, ती अपडेट तर होतेच, पण तुला इथे हिला चेंज करता नाही येत, ही डिस्प्ले ओनली फील्ड मध्ये जाते, ठीक आहे, ही डिस्प्ले ओनली झाली. सिमिलरली ज्या वेळेस तू डिफॉल्ट व्हॅल्यूज घेतो, ऍटलिस्ट व्हॅल्यू तर अपडेट होतात, पण इथे व्हाईट दिसतंय, ठीक आहे, तर व्हाईटचा अर्थ तू याला चेंज करू शकतो, ठीक आहे. आता आपण हे मेंटेन कुठे करायचं, तर याचा पाथ असणार इथे MMD1 MRP प्रोफाईल किंवा लॉजिस्टिक्स मटेरियल्स मॅनेजमेंट मटेरियल मास्टर प्रोफाईल MRP प्रोफाईल, ठीक आहे. हा लॉजिस्टिक्स मध्ये, हा SPRO मध्ये नाही, ठीक आहे. लॉजिस्टिक्स पाथ कुठे फॉलो करतो आपण जनरली, याला जी मेन स्क्रीन असते आपली SAP इझी ऍक्सेस, ही जुनं आपण त्याला फॉलो करू शकतो, लॉजिस्टिक्स मटेरियल्स मॅनेजमेंट, कुठे जातो, मटेरियल मास्टर प्रोफाईल MRP प्रोफाईल, प्रोफाईल MRP प्रोफाईल क्रिएट, ठीक आहे, किंवा सरळ आपण OMD1 माहिती ना, तो पाथ, तो टी कोड यूज करू शकतो. आता इथे तुला जी प्रोफाईल बनवायची आहे, प्रोफाईल ज्या नावाने बनवायची आहे त्या नावाने तू बनवू शकतो. इथे फॉर एक्झाम्पल एक्झिस्टिंग काय वी काय फक्त एकच आहे, तर मी बनवतो फॉर एक्झाम्पल MRP प्रोफाईल, ठीक आहे, याला मी कंटिन्यू करतो. त्यानंतर मला कोणकोणत्या फील्ड्स पाहिजे, त्याच्या अगोदर नेम ऑफ द प्रोफाईल 2025 MRP प्रोफाईल फॉर PD काय मी सांगतो तुला नंतर, ठीक आहे. आता इथे मला कुठले फील्ड्स पाहिजे, मला पाहिजे MRP टाईप, ठीक आहे, MRP कंट्रोलर पण पाहिजे, त्यानंतर प्लांट डिलिव्हरी टाइम इन डेज पाहिजे, इन हाऊस प्रोडक्शन टाइम पाहिजे, सेफ्टी स्टॉक पाहिजे, ठीक आहे, रिऑर्डर पॉईंट पाहिजे, लॉट साइजिंग प्रोसिजर डिपेंड करते पाहिजे नाही पाहिजे वगैरे, ठीक आहे. तर इथे दोन गोष्टी आहेत, फिक्स्ड व्हॅल्यू आणि डिफॉल्ट व्हॅल्यू. मी काय म्हणालो, जर फिक्स्ड व्हॅल्यू असेल तर ही व्हॅल्यू आपण चेंज नाही करू शकत,
आणि ज्या ठिकाणी डिफॉल्ट व्हॅल्यू असतील त्या आपण चेंज करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल एमआरपी टाईप मी फिक्स व्हॅल्यू घेतो, त्यानंतर एमआरपी कंट्रोलर मी डिफॉल्ट व्हॅल्यू घेतो. ठीक आहे. परत इन हाऊस ही पण डिफॉल्ट घेतो, प्लॅन डिलिव्हरी ही पण डिफॉल्ट, सेफ्टी स्टॉक पण डिफॉल्ट, ऑर्डर पॉईंट पण डिफॉल्ट. स्टार्टिंग इंडिकेटर वगैरे गरज नाहीये. JR प्रोसेसिंग टाइम ही डिफॉल्ट, पिरियड इंडिकेटर ही पण एक डिफॉल्ट घेतो. परचेसिंग ग्रुप ही फॉर एक्झाम्पल मी फिक्स घेतो. तर आपण काय घेतलंय, पिरियड, परचेसिंग ग्रुप आणि एमआरपी टाईप. पॉसिबल ॲज डिफॉल्ट व्हॅल्यू. ओके. परचेसिंग ग्रुप तो नाही म्हणतोय, परचेसिंग ग्रुपला डिफॉल्टच घेऊ शकतो. याला मी सिलेक्ट करतो. पुढे का जात नाही? ठीक आहे. डेटा स्क्रीनवरती आला. काइंड ऑफ एमआरपी 1 व्ह्यू, एमआरपी 2 व्ह्यू असं. ठीक आहे. एमआरपी 1 मध्ये आपण एमआरपी टाईप टाकतो. आता ही माझी काय फिक्स्ड व्हॅल्यू. इथे मी व्हॅल्यू टाकली फॉर एक्झाम्पल पीडी. पीडी काय माझे आपण जनरली आपण बघत होतो व्हीबी. व्हीबी काय मॅन्युअल रिऑर्डर पॉईंट. आपण एमआरपी बेस्ड प्लॅनिंग सुद्धा बघायची, तर ती आहे पीडी. ठीक आहे. एक आरपी असतो रिप्लेनिशमेंट. तर जी प्रोफाईल तुला बनवायची त्या हिशोबाने तू ह्या व्हॅल्यूज फिक्स करू शकतो. आता मी एनडी घेतो. ठीक आहे. एमआरपी कंट्रोलर फॉर एक्झाम्पल मला एमआरसी घ्यायचा आहे का इथे एमआरसी. ठीक आहे. परचेसिंग ग्रुप हा पण डिफॉल्ट आहे, मी घेतो 250. प्लॅन डिलिव्हरी टाइम 4 दिवस, इन हाऊस 5 दिवस, सेफ्टी स्टॉक फॉर एक्झाम्पल मी 500 घेतो, रिऑर्डर पॉईंट 5000, JR प्रोसेसिंग टाइम फॉर एक्झाम्पल 2 दिवस. पिरियड इंडिकेटर म्हणजे ज्यावेळेस मी फोरकास्टिंग करतो, ठीक आहे, किंवा मी एमआरपी रन करणार आहे वगैरे, जर ते कॅल्क्युलेशन वगैरे ते मी किंवा माझं प्रोडक्शन कोणत्या पिरियड वाईज होत आहे, मी मंथली प्रोडक्शन प्लॅन करतोय, मी विकली प्रोडक्शन प्लॅन करतोय. ठीक आहे. त्या गोष्टी तो आपण इथे घेऊ शकतो मंथली. ठीक आहे. डेटा स्क्रीन 2 मध्ये काही आहे का? नाही. प्रोफाईल कंटेन्स ऑर्डर पॉईंट, चूज अन अप्रोप्रिएट एमआरपी टाईप. ठीक आहे. मी एनडी घेतला, सॉरी एनडी नाही, मी एनडी का घेतला, पीडी घ्यायचा होता ना मला. ठीक आहे. पीडी मध्ये रिऑर्डर पॉईंटची गरज नसते. ठीक आहे. त्याला मी सेव्ह करतो. एमआरपी प्रोफाईल एमआरपीपी क्रिएटेड. आता ही यूज कशी करायची, तर इथे मी जातो नवीन मटेरियल बनवायला, MM01. प्रोफाईल बनली आहे माझी. मटेरियल नंबर टाकत नाही, 0 वगैरे ह्या गोष्टी सेम. एंटर. MRP 1 2 3 4 बेसिक डेटा, परचेसिंग, अकाउंटिंग वगैरे. ठीक आहे. प्लांट P001, स्टोरेज लोकेशन SL01. आता इथे ऑप्शन आहे मला एमआरपी प्रोफाईल. इथे मी एमआरपी प्रोफाईल सिलेक्ट करू शकतो. आणि काय होणार, ज्या ज्या गोष्टी आपण मेंटेन केल्यात तिथे त्या गोष्टी ऑटोमॅटिकली अपडेट होणार. याला सिलेक्ट केलं, तुम्ही एमआरपी बेस्ड मटेरियल PD, बेस युनिट ऑफ मेजर इच, मटेरियल ग्रुप प्लास्टिक, कंटिन्यू, JR प्रोसेसिंग टाइम. प्रोफाईल मध्ये आपण टाकला होता 2. ठीक आहे. प्रोफाईल मधून ही फील्ड अपडेट झाली. परचेसिंग ग्रुप प्रोफाईल मध्ये आपण टाकला होता 250, तिथून ही फील्ड अपडेट झाली. परत एमआरपी 1, बेस युनिट ऑफ मेजर इच, परचेसिंग ग्रुप आपण तिथे टाकला होता प्रोफाईल मध्ये. एमआरपी टाईप पीडी. आता बघ, पीडी ही तुला चेंज नाही करता येत आहे. इथे तू परचेसिंग ग्रुप चेंज करू शकतो, पण इथे एमआरपी कंट्रोलर सुद्धा आपण प्रोफाईल मध्ये टाकला होता.
ही चेंज करू शकतो, पण PD का नाही चेंज करू शकत? कारण आपण हिला फिक्स्ड व्हॅल्यू घेतली होती. ठीक आहे, अजिंक्य समजताय ना? समजतं. ठीक आहे, तर PD घेतली तर ही गोष्ट आपल्या सगळ्या गोष्टी आल्या MRP प्रोफाईल मधून. परत आता PD घेतल्यानंतर फरक कुठे कुठे पडतोय, मी आता एंटर करतो. लॉट सायझिंग प्रोसिजर आपल्याला PD घे, VP घे, काही पण घे, तुला एंटर करणे. इथे मी सेम घेतो परत लॉट फॉर लॉट. ठीक आहे, मॅक्झिमम स्टॉक लेवल नाही गरजेचं. ठीक आहे, इकडे काय आहे का, ह्या गोष्टी पण आपल्या प्रोफाईल मधून अपडेट झाल्या. इन हाऊस 5 दिवस, प्लॅन डिलिव्हरी 4 दिवस, GR प्रोसेसिंग 2 दिवस, आणि इथे सेफ्टी स्टॉक मी टाकला होता तो 500 इथे अपडेट झाला. प्रोक्युरमेंट टाईप मी याला परत एक्सटर्नल करतो. एक्सटर्नल प्रोक्युरमेंट, ॲबिलिटी नो चेक, पेपर, ओके. व्हॅल्युएशन क्लास 3000 आणि प्राइस 15. कंटिन्यू. आपला मटेरियल बनला 2041. 2040 आपला कन्झम्पशन बेस साठी बनवला होता, 2041 आपण PD साठी बनवला, MRP बेस साठी. ठीक आहे, तर MRP प्रोफाईल आपण इथे बनवली. MRP प्रोफाईल यूज कशी करायची ती पण बघितली. नंतर काय आपल्याकडे हे आपण बघितलं वर्किंग विथ प्रोफाईल. You can reach the material master record that use the same MRP profile. ठीक आहे, MD01 मध्ये तू मटेरियलची लिस्ट देऊ शकतो की आता जी प्रोफाईल आपण बनवली ती प्रोफाईल कोणकोणत्या मटेरियलसाठी ऍप्लिकेबल असायला पाहिजे, तर ते मटेरियल्स ह्या प्रोफाईलने अपडेट होऊन जातील. ठीक आहे, सिंपल, एवढं काही नवीन नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे तुझा मटेरियल स्टेटस. आता मटेरियल स्टेटस काय असतं, जनरली तुला काय वाटतं काय असायला पाहिजे? त्याचा रेकॉर्ड एक समजा स्टेटस म्हणतो आपण, आपल्याला समजतं कसं? मटेरियल समजा आलेलं आहे का नाही, समजा प्रोग्राम मध्ये. नाही, ते जे आहे ना, जे ते प्रोक्युरमेंट स्टेटस झालं, ते PO मध्ये मटेरियल डिलिव्हर झालं नाही झालं, इनवॉइस झाली की नाही झाली, किंवा पार्शली झाली असेल तर कितीची इनवॉइस झाली आहे, किती डिलिव्हरी झाली आहे. ठीक आहे, किंवा मग मटेरियल आलंच नाहीये. ठीक आहे, मटेरियल समजा स्टेटस कमी जास्त दाखवतो, पण मग नाही, ते POचं होतं, हे मटेरियल मास्टर मध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये फरक काय पडतो की मटेरियल स्टेटस जे ते मोस्टली आपल्याला दाखवतं हे जे मटेरियल आहे ते आपण ब्लॉक केलंय का, तर ब्लॉक केलं असेल तर क्लायंट लेवलला ब्लॉक केलंय का, पर्चेसिंग साठी ब्लॉक केलंय का, MRP साठी ब्लॉक केलंय का. ठीक आहे, किंवा ते ऍब्सोल्यूट केलंय. ऍब्सोल्यूट केलंय म्हणजे आता आपण ते मटेरियल युजच नाही करत. ठीक आहे, त्याच्याऐवजी आपण दुसरं कुठलं तरी मटेरियल यूज करत असू. ठीक आहे, किंवा ती यूज मध्ये मी सगळीकडे यूज करू शकतो, मला काही हरकत नाहीये. ठीक आहे, तर हे जे स्टेटस आहे पर्टिक्युलरली ब्लॉकिंग झालं, यूज करायचं झालं, किंवा ऍब्सोल्यूट केलंय वगैरे, हे जे मेसेज आहेत त्यासोबत जे कुठलं आपण स्टेटस घेऊ, ते स्टेटस घेतल्यानंतर त्याला आपण PO बनवू किंवा MRP रन करू, त्यावेळेस आपल्याला वॉर्निंग मेसेज पाहिजे किंवा एरर मेसेज पाहिजे. ठीक आहे, या गोष्टी आपल्या मटेरियल स्टेटस वरती डिपेंड करतात. आता फॉर एक्झाम्पल हे मटेरियल स्टेटस 1 इथे. ठीक आहे, 1 मध्ये त्यांनी काय सेट केलंय, जर फॉरकास्टिंग मध्ये घेतलं तर 1 घेतलं तर त्याला वॉर्निंग मेसेज देणार. MRP साठी त्याने स्टेटस B ठेवलंय. स्टेटस B चा अर्थ एरर मेसेज. तर फॉरकास्टिंग साठी तो फक्त वॉर्निंग देऊन सोडून देणार की तू फॉरकास्टिंग कर, मला काही अडचण नाहीये. पण हेच मटेरियल जर तू MRP साठी रन केलं तर सिस्टम म्हणेल की नाही, मी या मटेरियलची MRP करू देणार नाही, कारण मला ही MRP साठी प्लॅनच नाही करायचंय. मी याला मॅन्युअलीच याची रिक्वायरमेंट फुलफिल करणार किंवा नाही करायची, ते सिस्टम किंवा बिझनेस डिसाईड करणार. ठीक आहे, तर हे 1 घेतलं.
वॉर्निंग मेसेज, एरर मेसेज वगैरे आपण बघितले. तर हे करायचं कुठे? तर हा आपला पाथ आहे, लॉजिस्टिक जनरल, मटेरियल मास्टर, सेटिंग्स फॉर की फील्ड्स, डिफाईन मटेरियल स्टेटस. ठीक आहे, तर आता हे बघू आपण. लॉजिस्टिक जनरल, मटेरियल मास्टर, बेसिक सेटिंग्स, नाही की फील्ड्स होतं ना इथे, सेटिंग्स फॉर की फील्ड्स, डिफाईन मटेरियल स्टेटसेस. ठीक आहे, इथे गेलो मी. इथे माझ्याकडे 3 स्टेटस आहे अवेलेबल, 1 to 81. 1 म्हणजे काय? ब्लॉक फॉर प्रोक्युरमेंट किंवा वेअरहाऊस. सेकंड म्हणजे ब्लॉक फॉर टास्क लिस्ट किंवा बिल ऑफ मटेरियल. थर्ड म्हणजे ब्लॉक फॉर बिल ऑफ मटेरियल हेडर. ठीक आहे, आता जर मी 1 मध्ये गेलो, इथे डिटेल्स मध्ये गेलो. ठीक आहे, इथे डिटेल्स मध्ये काय म्हणतोय तो, जर मी 1 स्टेटस ठेवलं तर पर्चेसिंग मध्ये घेतलं, तर पर्चेसिंगला तो काय एरर देणार? ज्यावेळेस मी पीओ काढणार आहे त्यावेळेस तो बी सांगणार आहे. बीचा अर्थ काय होतो? एरर मेसेज. ए असेल तर फक्त वॉर्निंग देणार, आणि वॉर्निंगला आपण इग्नोर करू शकतो आणि पीओ बनवू शकतो. पण आपण इथे बी ठेवलं तर आपल्याला हा एरर देणार. ठीक आहे, सिमिलरली बिल ऑफ मटेरियलच्या केसमध्ये आपण सिमिलर स्टेटस. आता इथे ब्लँक आहे म्हणजे इथे काहीच एरर नाही, एरर पण नाही, वॉर्निंग पण नाही. ठीक आहे, हा अलाव करतोय. MRP मटेरियल रिक्वायरमेंट, इथे इंडिपेंडंट रिक्वायरमेंट साठी काही एरर वॉर्निंग नकोय. फॉरकास्टिंग मेसेज साठी मला एरर पाहिजे, मला फॉरकास्टिंग अलाव करायची नाही. ठीक आहे, बी. परत MRP रन करू. MRP ला काय पाहिजे? मला वॉर्निंग पाहिजे की एरर पाहिजे? एरर पाहिजे. ज्या ठिकाणी एरर करतो आपण त्या ठिकाणी सिस्टम आपल्याला अलाव नाही करत. परत इथे तुझ्याकडे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, हे मटेरियल जर मला एका प्लांट मधून दुसऱ्या प्लांट मध्ये मूव्ह करायचं तर तो करू देईल का? नाही करू देणार. का? कारण इथे स्टेटस मी एरर ठेवलं. ठीक आहे, आता हे अप्लाय कसं करायचं? इथे 1 आहे. ठीक आहे, हेच मटेरियल 2041 फॉर एक्झाम्पल मी याला एक्सटेंड करतो P002 प्लांटला. P001 मध्ये आपण ऑलरेडी बनवलंय. ठीक आहे, स्टोरेज लोकेशन SL01, MRP प्रोफाईल MRPP, याला कंटिन्यू करतो. आता बेसिक डेटा ऑलरेडी क्रिएटेड, एक्सटेंड करतोय म्हणून तो बेसिक डेटा त्याने ऑटोमॅटिक घेतला. पण बेसिक डेटा काय आपला, आपण तो क्लायंट लेवलला मेंटेन करतो. क्लायंट लेवलवरती सुद्धा आपल्याकडे एक स्टेटस असतं, त्याला ब्लॉक करायचं की नाही करायचं. जर क्लायंट लेवलला आपण त्याला ब्लॉक केलं, ठीक आहे, तर तो आपल्याला कुठेच यूज नाही करू देणार. म्हणजे फक्त असं नाही की तो ह्या प्लांट मध्ये यूज करू देणार नाही, असं नाही. तो प्रत्येक कंपनी कोडसाठी, प्रत्येक प्लांटसाठी तो ब्लॉक ठेवणार. ठीक आहे, आता एनिवे आपल्याला तो हा डेटा मेंटेन केल्याशिवाय तो तिकडे जाऊ नाही देणार, आपण एक्सटेंड करतोय म्हणून. जर कम्प्लिटली न्यू मटेरियल बनवत असतो तर मग आपण बेसिक डेटामध्ये गेलो असतो. बट एनिवे आता आपण पर्चेसिंग कोणत्या लेवलला मेंटेन करतोय? प्लांट लेवलला. तर हे मटेरियल 2041 P002 प्लांट मध्ये आपल्याला इथे प्लांट स्पेसिफिक मटेरियल स्टेटस दिसतंय. ठीक आहे, इथे मी सिलेक्ट जर केलं, इथे माझ्याकडे आहे 1 to 81, मी 1 घेतला तर ह्या प्लांट साठी प्रोक्युरमेंट मला तो करू नाही देणार. का नाही? तर इथे मी स्टेटस 1 घेतलं, इथे मी त्याला ब्लॉक केलंय. ठीक आहे, परत MRP मध्ये गेलो. MRP मध्ये सुद्धा मला प्लांट स्पेसिफिक मटेरियल स्टेटस आहे, मी पर्चेसिंग मध्ये मेंटेन केलंय. ठीक आहे, त्याच्यामुळे तो इथे पण सेम फील्ड आहे ती इथे अपडेट झाली. म्हणजे मला हे MRP साठी सुद्धा नाही करू देणार, MRP मला हा रनच नाही करू देणार. ठीक आहे, इथे 2 ठिकाणी आपण स्टेटस अपडेट केले याचं. त्या व्यतिरिक्त MRP कंट्रोलर डज नॉट एक्झिस्ट. ओके, MRC प्रोफाईल मुळे झाले, ते प्रोफाईल मुळे 001 घेऊ.
lot sizing ex, counting valuation class 3000, प्राइस 15. ठीक आहे. आता मे बी आपल्याला तो बेसिक डेटामध्ये जाऊ दे, तरी पण नाही का. ठीक आहे, याला सेव्ह करतो. AP क्रिएटेड. ठीक आहे, येस. त्याला डिस्प्ले करतो आता मी. डिस्प्ले 2041 कुठे, P002 प्लांट मध्ये. ठीक आहे, बेसिक डेटा. बेसिक डेटामध्ये इथे आहे तुला क्रॉस प्लांट मटेरियल. हे तुझं स्टेटस इथे ब्लँक आहे सध्या. ठीक आहे, इथे काहीच अपडेट नाही केलेलं. तर तो पर्टिक्युलरली एका प्लांटसाठी कुठेच ब्लॉक करणार नाही. सगळ्या जे ऑपरेशन्स असणार आहे क्लायंट लेवलला तो अलाव करतोय. पण पर्चेसिंग मध्ये आपण त्याला ब्लॉक केलाय. ठीक आहे, पर्चेसिंग मध्ये त्याला ब्लॉक केलंय. तर पर्टिक्युलरली पर्चेसिंगला ह्या प्लांट लेवलला आपल्याला पीओ क्रिएट नाही करू देणार. एमआरपी मध्ये पण ब्लॉक आहे. एमआरपी पण तो क्रिएट नाही करू देणार. आता आपण हे टेस्ट करून बघू. ME21N 11001 125 250 मटेरियल 2041. आता तो एरर नाही देणार जोपर्यंत आपण प्लांट टाकत नाही. मी ते 1000 क्वांटिटी टाकतो. ठीक आहे, एरर नाही. डिलिव्हरी डेट टाकतो मी. ठीक आहे, काहीच एरर नाही. पण ज्यावेळेस मी आता याला प्लांट टाकतो P002 मध्ये आपण त्याला ब्लॉक केलाय. काय म्हणतोय तो, स्टेटस ब्लॉक फॉर प्रोक्युरमेंट ऑर वेअरहाऊस ऑफ मटेरियल 2024 डज नॉट अलाउ एक्सटर्नल प्रोक्युरमेंट. आपल्याला पीओ नाही करू देणार. पण ह्याच केसमध्ये जर मी प्लांट चेंज करतो P001 मध्ये, त्याला देतो, मला तो आता प्राइस टाकायला म्हणतो, म्हणजे इथे अलाव केला. पण ज्यावेळेस मी P002 यूज करतोय तिथे नाही करू देते. का, तर माझं स्टेटस तिथे ब्लॉक आहे. ठीक आहे, इथे हे झालं. त्यानंतर दुसरी गोष्ट, याच मटेरियलसाठी मी एमआरपी रन करून बघतो का नाहीये. $2041. ठीक आहे, डिस्प्ले रिझल्ट प्रायर टू सेविंग. कस काय, अच्छा P001. ठीक आहे, P001 साठी अलाव केलं त्याने. 41 आणि प्लांट P002. झालं, मी रन करायचा ट्राय केला. 41 ला 2041 ला P002 प्लांट मध्ये ब्लॉक फॉर प्रोक्युरमेंट किंवा एमआरपी साठी. तर तो म्हणतोय नॉट अलाउड फॉर प्लानिंग रन. ठीक आहे, ज्यावेळेस आपण याला रिमूव्ह करू तिथून त्यावेळेस तो होऊन जाईल. हे तुझं मटेरियल स्टेटस. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आपल्याकडे वेळ नाही. ठीक आहे, एनिवे आपला चॅप्टर तर संपलाय. एक चॅप्टर तर झाला. पीडीची एमआरपी कसं रन करायची वगैरे आपण उद्या बघू. खाली किती बाकी अजून असतं. सेटिंग अप प्री ऑर्डर पॉइंट प्लॅनिंग. ठीक आहे, एक काम करतो, थोडा वेळ आहे ना. पीडीचं मटेरियल आपण बनवलेलं आहे. हे रिऑर्डर पॉइंटचं प्लॅनिंगचं सेटिंग अप आहे, हे जाऊ देतो. ठीक आहे, हे मटेरियल आपलं पीडी साठी आहे. रन करायच्या अगोदर त्याचा स्टॉक आपण बघून घेऊ. फॅशन
MMB 2041 P001 आपण रिऑर्डर पॉईंट मेंटेन नाही केलेला. डिस्प्ले करतो एकदा. P00 ऑर्ग लेवल P001. ठीक आहे. P001 साठी MRP बेस्ड प्लॅनिंग आहे. लॉट फॉर लॉट क्वांटिटी आहे. रिऑर्डर पॉईंट 0 आहे. स्टॉक मध्ये किती आहे माझ्याकडे? 0 क्वांटिटी, काहीच नाही. आता MD03 2041 P001 डिस्प्ले रन. आता त्याने MRP रन केली. ठीक आहे. अगोदर आपल्या केसमध्ये काय होतं, 5,000 आपली रिऑर्डर पॉईंट होता. त्या हिशोबाने तो आपली 5,000ची प्लॅन ऑर्डर बनवून देत होता. आता त्याने 5,000ची नाही बनवली. आता त्याने काय केलं, फक्त 500चीच का बनवली? सेफ्टी स्टॉक सेफ्टी स्टॉक त्याने कन्सिडर केला. सध्या अवेलेबल क्वांटिटी किती आहे? 0 आहे. ठीक आहे. सेफ्टी स्टॉक आपण MRP मध्ये मेंटेन केला होता 500चा. प्रोफाईल मध्ये आपण टाकलेला आहे. ठीक आहे. प्रोफाईल मध्ये टाकला म्हणून आला तो. पण आता सपोज मी याला चेंज पण करून दाखवतो. सेफ्टी स्टॉक होता 500, ती मिनिमम रिक्वायरमेंट होती. आपल्याकडे काहीच नाही, मग तो सेफ्टी स्टॉक ऑर्डर करायला पाहिजे त्याने. मग त्याला समजतंय की माझ्याकडे सेफ्टी स्टॉक सुद्धा नाहीये. मग त्याने त्या 500 साठी रिक्वायरमेंट किती आली त्याची? 500ची आली. मग त्याने 500 साठी प्लॅन ऑर्डर बनवली. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी याच्यामध्ये जातो. चेंज सेफ्टी स्टॉक काढून देतो. माझ्याकडे अवेलेबल क्वांटिटी काहीच नाही. बॅक नो. आता मी परत त्याला रन करतो. आता सेफ्टी स्टॉक काढलाय मी. ठीक आहे. रन करतो. आता काहीच नाही. का? कारण मला आता सेफ्टी स्टॉकची पण गरज नाही. ठीक आहे. ज्यावेळेस मी सेफ्टी स्टॉक टाकेल, आता फॉर एक्झाम्पल आता इथे ही MRP बेस्ड आहे. ठीक आहे. तर मी म्हणालो होतो की ते आपला फॉरकास्टिंग कामात येणार नाही नेहमी. इथे आपलं काय कामात येणार आहे, तर माझ्याकडे सेल्स ऑर्डर आहे का, रिझर्वेशन आहे का, या गोष्टी. ठीक आहे. इंडिपेंडंट रिक्वायरमेंट आहे का, प्रोडक्शन ऑर्डर आहे का, या गोष्टी कामात येईल. तर ह्या केसमध्ये काय करतो मी, एक गोष्ट घेतो पहिली, सेफ्टी स्टॉक. सेफ्टी स्टॉक काय असतो, त्याच्या नावावरती समजतं की इमर्जन्सीच्या केसमध्ये मिनिमम माझ्याकडे हा स्टॉक असायला पाहिजे. मी घेतो 500. ठीक आहे. त्याच्यानंतर मी इंडिपेंडंट रिक्वायरमेंट बनवतो. म्हणजे काइंड ऑफ एक ही तुझी फ्युचरमध्ये प्रोडक्शन ऑर्डरच आहे. ठीक आहे. इंडिपेंडंट रिक्वायरमेंट माझी मी घेतो फॉर एक्झाम्पल 2000 क्वांटिटीसाठी. ठीक आहे. त्यानंतर एक मी रिझर्वेशन क्रिएट करतो. रिझर्वेशन सुद्धा फ्युचरमध्ये मला लागणारी कुठली ना कुठली गोष्ट, त्यासाठी रिझर्वेशन रेटचे मी 1000 क्वांटिटीसाठी घेतो. त्यानंतर माझ्याकडे अवेलेबल स्टॉक पण ठेवतो मी काहीतरी, की नसला तरी चालेल, काय हरकत नाही. अवेलेबल स्टॉक कॅल्क्युलेशन काही एवढं क्रिटिकल नाही होणार आहे. तर आता माझी रिक्वायरमेंट काय आहे, 3500. ठीक आहे. रिऑर्डर पॉईंट एनिवे नाही माझ्याकडे. तर सिस्टम काय बघणार आहे, सेफ्टी स्टॉक, इंडिपेंडंट रिक्वायरमेंट आणि रिझर्वेशन. ठीक आहे. सेफ्टी स्टॉक मेंटेन करतो. चेंज मटेरियल, P001. लोकेशन सेफ्टी स्टॉक 500. येस.
ठीक आहे, हे झालं. रिझर्वेशन बनवायचं मला. MB21 बेसलाईन डेट 301. इथे माझं मटेरियल 2041. किती क्वांटिटीसाठी म्हटलं होतं रिझर्वेशन? 2000. कोणता प्लॅन रिसिव्हिंग राहणार माझा? P002. लोकेशन SL01. ब्लॉक फॉर प्रोक्युरमेंट ठीक आहे, पण सेव्ह तर करू दे म्हणा बाबा. इथे चेंज करतो याला. ब्लॉक 41 ना. P002 SL01. कुठे लॉक केले मी याला? इथेच लॉक केलं, इथं बाहेर करावं. अरे कसलो. ठीक आहे, आता लॉक केलं. बेसिक डेटामध्ये आपण क्रॉस प्लॅन स्टेटस एनिवे ठेवलेलं नाही. पर्चेसिंग मध्ये याला मी रिमूव्ह करतो. सेम MRP मध्ये सुद्धा मी याला रिमूव्ह झालं, तिथे काढलं तर ठीक आहे. आता तो मला बनवू द्यायला पाहिजे त्याने. MB21 2041 P002 आणि SL01 क्वांटिटी 2000. ठीक आहे. रिक्वायरमेंट डेट, माझी रिक्वायरमेंट डेट फॉर एक्झाम्पल 2 मे. ठीक आहे, 2 मेची आहे. त्याला मी सेव्ह करतो. नेक्स्ट बर्थडे, बाबा बर्थडेचा गोळ आहे यांचा नुसता. मी 5 मे घेतो. ठीक आहे, 5 मे साठी माझं रिक्वायरमेंट 103 सॉरी रिझर्वेशन पोस्ट झालं. आता मला इंडिपेंडंट रिक्वायरमेंट क्रिएट करायचे आहेत. काइंड ऑफ स्टँडर्ड प्रोडक्शन ऑर्डर असते. ठीक आहे, मला फ्युचरमध्ये प्रोडक्शन ऑर्डर बनवायची आहे, त्याच्यासाठी मला मटेरियल पाहिजे. तर ते मी कशाने बनवणार? MD64 मटेरियल मी घेतलं 2041. या प्लांटमध्ये MRP एरियामध्ये प्लॅनिंग होरायझन कुठून कुठपर्यंत घ्यायचं मला, तो पूर्ण टाइम समजा मी 1 वर्षासाठी घेतला आहे. प्लॅनिंग पिरियड मला हे कसं प्लॅन करायचंय, मंथली प्लॅन करायचंय. ठीक आहे, ओके आलं. हा मार्च आहे फॉर एक्झाम्पल. आता माझी तारीख 23 मार्च दाखवतोय. ठीक आहे, मी सध्या नाही घेत, या मार्च मध्ये नाही घेत, मी पुढच्या महिन्यापासून घेतो. पुढच्या महिन्यात मला 5000 पाहिजे क्वांटिटी. एप्रिलमध्ये 5, मे मध्ये 6000 आणि जूनमध्ये 7000. ठीक आहे, ही माझी प्रोडक्शन प्लॅनिंग आहे. याला मी सेव्ह करतो. माझी रिक्वायरमेंट सेव्ह झाली. आता बघ इथे सेफ्टी स्टॉक 500 होता. इंडिपेंडंट रिक्वायरमेंट माझी 5 मेची होती आय थिंक, बरोबर. रिझर्वेशन नाही, सॉरी, रिझर्वेशन माझं 5 मेचा होता. इंडिपेंडंट रिक्वायरमेंट मी इथे घेतो मार्च, एप्रिल, मे, जून. मार्च मध्ये 0 आहे, लेटेस्ट 0 आहे. एप्रिल मध्ये 5000 आहे, मे मध्ये 6000 आहे, जून मध्ये 7000 आहे. ठीक आहे, एवढ्या गोष्टी आहेत. आता तुला काय वाटतं की MRP रन करेल तर कोणकोणत्या गोष्टी कन्सिडर व्हायला हव्यात? इंडिपेंडंट इंडिपेंडेंट, पण तसं तर माझ्याकडे काहीच नाही ना. 0.
0 आहे, मी तर घेतलंच नाही. हम्म. माझ्याकडे सध्या काय फक्त सेफ्टी स्टॉक साठी आपण ट्राय करून बघितलं झालं होतं. रिझर्वेशन सुद्धा आपण झालं होतं VB साठी, PD साठी आपण ट्राय नाही केलेलं, पण एक्सपेक्टेड आहे यायला पाहिजे. ठीक आहे, तर आता आपण याला रन करून बघू. 0 होता अगोदर, आता परत एकदा रन करू. डिस्प्ले रिझल्ट प्रायर टू सेव्हिंग, त्याला मी एंटर करतो. परत एकदा एंटर. एवढी मोठी प्लॅनिंग तुझी रेडी झाली. ही कशी रेडी झाली? सध्या माझ्याकडे स्टॉक किती आहे? 0 आहे. MMB माझ्याकडे स्टॉक 0 आहे सध्या. याला रिफ्रेश करतो. आला इकडे स्टॉक. ओके ओके, बरोबर. कोणता स्टॉक दाखवतोय तो? रिझर्वेशनचा. का? 2000 मी ह्या प्लांट मध्ये रिझर्व केलेलं आहे. रिझर्वेशन आपण क्रिएट केला बरोबर 2000 साठी. इथून जाणार आहे तो आणि रिसिप्ट रिझर्वेशन म्हणतोय, म्हणजे P002 ला आपण त्याला पाठवणार आहे. म्हणजे याला फ्युचर मध्ये तो 5 मे ला इकडे येणार आहे, म्हणून तो इकडे दाखवतोय. या व्यतिरिक्त अनरिस्ट्रिक्टेड मध्ये सध्या स्टॉक आहे का? नाही. ठीक आहे, अवेलेबल स्टॉक नाही. तर प्रेझेंट डेला 22 मार्च अवेलेबल स्टॉक 0. त्यानंतर 22 मार्चला सेफ्टी स्टॉक किती पाहिजे? 500 ची रिक्वायरमेंट आहे. अवेलेबल क्वांटिटी तुझी -500 नाही तुझ्याकडे सध्या. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडिपेंडंट रिक्वायरमेंट आली 1 मे. मार्च मध्ये नव्हतं आपलं काहीच. ठीक आहे, इंडिपेंडंट रिक्वायरमेंट मे नाही, एप्रिल. ठीक आहे, मार्च मध्ये इंडिपेंडंट रिक्वायरमेंट काही नव्हती. नेक्स्ट मंथ होता एप्रिल. तर 1 एप्रिलला तुझी रिक्वायरमेंट कितीची होती? 5000ची. जुने अवेलेबल -500, टोटल किती झाले? 5500. म्हणजे टोटल सध्या अवेलेबल किती तुझ्याकडे? निगेटिव्ह मध्ये येतो. 5500 तुला पाहिजे. ह्या ह्या इंडिपेंडंट रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट 1 तारखेच्या रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट 7 तारखेला तुझा PR रिलीज वगैरे होऊन मटेरियल अवेलेबल वगैरे होणार आहे. तर ते त्याच्यासाठी त्याने काय केली? प्लॅन ऑर्डर बनवली. ठीक आहे, ही प्लॅन ऑर्डर बनवली. ती कितीसाठी? 500 साठी. सॉरी, या सेफ्टी स्टॉकच्या अगेन्स्ट आणि अगोदर प्लॅन ऑर्डर बनवली 500. त्याच्यानंतर इंडिपेंडंट रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट आणि परत 7 तारखेला दुसरी प्लॅन ऑर्डर बनवली. ती कितीसाठी? 5000 साठी. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी समजल्या. एप्रिल महिन्यासाठी 5000 आली. मग तुझा अवेलेबल स्टॉक 0 का झाला? -5500 होते. मग तू 500 साठी सेफ्टी स्टॉक साठी PR बनवशील, प्लॅन ऑर्डर बनवला. मग तुझी 5000 कमी झाली. मग 5000 तुझ्याकडे मायनस मध्ये अवेलेबल झालं. मग परत आता 5000 तर आले. ठीक आहे, मग हे तर तुझे अवेलेबल मध्ये दाखवायला पाहिजे होते की 5000 आहे माझ्याकडे अवेलेबल. कधी? ऑलरेडी 7 एप्रिलला. ते ऑलरेडी मायनस आहे, पण ऍक्च्युली कॅल्क्युलेशन कसं म्हणतं, असं नाही होत की इकडे मायनस आहे म्हणून इथे जायला पाहिजे. याचं रिझन काय इथे 0 येत आहे? तर ही माझी रिक्वायरमेंट होती. मी प्रोडक्शन प्लॅनिंग वगैरे देऊन बसलोय. काय दिलंय मी? की मला एप्रिल महिन्यामध्ये 5000 खर्च करायचेच आहेत. ठीक आहे, जर मला माहिती आहे की मला खर्चच करायचे आहेत, म्हणजे मी डेफिनेटली खर्च करणार आहे. तर त्या केसमध्ये जर मी खर्च केले तर माझ्याकडे उरणार आहे का काही? 0. ठीक आहे, म्हणून इथे तुझ्याकडे असणार आहे अवेलेबल क्वांटिटी 0. ठीक आहे, सिमिलरली नंतरची रिक्वायरमेंट होती तुझी मे महिन्याची, एप्रिल नंतर मे. तर 1 मे ला तुला रिक्वायरमेंट आहे. त्या 1 मेच्या रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट त्याने 6000ची रिक्वायरमेंट पोस्ट केली. मग इथे परत 0. हे उलट सुलट केलं त्याने, फक्त एवढं काही विशेष नाहीये. इंडिपेंडंट रिक्वायरमेंट त्याने नंतर दाखवली आणि प्लॅन ऑर्डर वरती दाखवली. तर परत सेम सिमिलरली 6000 तुझे येणार आहेत. ठीक आहे, 6000 इथे आले आणि तुझे हे 0 इथे झाले, कारण ते खर्च झाले. ठीक आहे, परत आता ही 5 मे. 1 मे ला हे झालं होतं. 1 मे ला तुझा पिरियड ओपन होतोय. ठीक आहे, तर 6000 तिकडून गेले. आता परत हे 5 मे ला तुझे 2000 आले. 2000ची तुझी प्लॅन ऑर्डर आहे, किंवा इथे तुझी ही रिक्वायरमेंट आहे रिझर्वेशनच्या अगेन्स्ट मध्ये 2000 लागतायत रिक्वायरमेंट मध्ये. हे का लागतायत? तर आपण रिझर्वेशन क्रिएट केलं होतं इथे 5 मे 2000 साठी.
ठीक आहे. इथे रिझर्वेशन आपलं 2000चं होतं. तर नंबर 103 होता रिझर्वेशनचा. रिझर्वेशन याला मी डबल क्लिक केलं. हा नंबर होता त्याचा रिझर्वेशनचा 2000 क्वांटिटीसाठी. ही पाहिजे होती 5 तारखेला 5 मे. त्याच्यामुळे ही एक वेगळी रिक्वायरमेंट तुझी आहे. आणि ही रिझर्वेशनचा पण अर्थ असा होतो की मला हे तुला लागणारच आहे, तू पण खर्च करणार आहे. आणि हे कुठे लागणार तुला तुला हे कुठे मूव्ह करायचंय P002 ला SL0 हे कुठे व्हेरीफाय करू शकतो बी मध्ये 2000ची रिक्वायरमेंट आणि ते जाणार कुठे P001 मधून P002 ला तू जाणार होती. ठीक आहे. आता मे पण सॉर्टेड आहे तुझा आणि उरला आता तुझा जून. तर 1 जूनला परत नवीन रिक्वायरमेंट, परत एक इंडिपेंडंट रिक्वायरमेंट आली तुझी 7000ची. ठीक आहे. -7000 तुझा बॅलन्स ऑलरेडी ओके. बॅलन्स तुझा नेहमी 0 होणार आहे म्हणून ते उलट सुलट झालं. तर तुझी प्लॅन ऑर्डर बनणार आहे रिक्वायरमेंटच्या अगेन्स्ट 7000ची. अवेलेबल क्वांटिटी तुझी 7000 होणार आहे आणि परत ती सेम डेला तुला खर्च करायची आहे किंवा सेम पिरियडमध्ये खर्च करायची आहे. ठीक आहे. म्हणून 1 जूनला तुझी परत अवेलेबल किती होणार आहे 0. ठीक आहे. आता इथे कन्झम्पशन कन्सिडर नाही झालं, इथे इंडिपेंडंट रिक्वायरमेंट कन्सिडर झाल्या. आपण जर सेल्स ऑर्डर क्रिएट केली तर सेल्स ऑर्डर सुद्धा इथे कन्सिडर होईल. ठीक आहे. तर हा बेसिक डिफरन्स होता तुझा. याला जर सेव्ह करशील तर मग हे प्लॅन ऑर्डरचं तुला ऑप्शन येणार परत PR वर क्रिएट करायला. ठीक आहे. ही असे मार्केट आहे. त्याच्यामध्ये काही डाऊट? थोडं कॉम्प्लिकेटेड सुरुवातीला वाटेल तुला ते, पण एकदा स्वतःहून प्रॅक्टिस करशील ना. आता मी सगळ्या गोष्टी एकत्र घेतल्या त्यामुळे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होणार आहे. मी काय काय घेतलंय, मी सेफ्टी स्टॉक पण घेतला, मी इथे रिझर्वेशन पण घेतलं. ठीक आहे. मी इंडिपेंडंट रिक्वायरमेंट पण घेतली. पण फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल फक्त सेफ्टी स्टॉकने घेतलं. एक नवीन एक्झाम्पल तू प्रॅक्टिस करताना फक्त रिझर्वेशन घेऊन बघ. नंतर तू रिझर्वेशन न घेऊ, सेफ्टी स्टॉक न घेऊ, फक्त इंडिपेंडंट रिक्वायरमेंट घे. म्हणजे तुला समजायला थोडंसं इझी जाईल. ठीक आहे. ह्या कशा गोष्टी होत आहेत वगैरे काही नाही. अजिंक्य समजताय का? हा, समजलं मला. कारण इथे हेडर मध्ये पण बघू शकतो तू तुझा MRP एरिया कुठे आहे, नक्की कुठे प्लॅन करतोय. P001 प्लांट मध्ये प्लॅन करतोय. तुला MRP टाईप कुठला आहे, PD आहे. इथे तुला क्लिअर आयडिया भेटून जाते की तुझा कन्झम्पशन बेसिस वरती होत नाही. म्हणजे तुला हिस्टॉरिकल जो डेटा आहे त्या बेसिस वरती तू रिऑर्डर पॉईंट सेट केलेला नाहीये. जर रिऑर्डर पॉईंट सेट केला असता, का केला असता आणि कधी केला असता, जर हा MRP टाईप तुझा VB असता तर तू रिऑर्डर केला असता. हा. आणि 5000च्या खाली जर तुझा स्टॉक आला असता तर त्या केसमध्ये ऑटोमॅटिक त्या केसमध्ये मग 5000च्या खाली जितकी रिक्वायरमेंट आहे, आपण जी काही लॉट प्रोसिजर मेंटेन केली. आता इथे सुद्धा आपण काय केलंय, लॉट काय ठेवलाय, लॉट फॉर लॉट. सेफ्टी 500 ठेवली. सेफ्टी तर 500 आहे, मी तुला दाखवतो एक मिनिट. डिस्प्ले हे बघ, इथे PD आहे, इथे रिऑर्डर 0 आहे आणि लॉट सायझिंग मध्ये काय EX लॉट फॉर लॉट क्वांटिटी. जर इथे लॉट फॉर लॉट काय आहे ना ऍक्च्युली अजिंक्य, की जेवढी रिक्वायरमेंट आहे, आता मी इथे काय केलंय, मी रिक्वायरमेंट इथे मेंटेन केली आहे 5000 6000 7000. ठीक आहे. परत रिझर्वेशन 2000 आहे, सेफ्टी स्टॉक एक फिक्स्ड व्हॅल्यू इथे, बरोबर. पण जर रिऑर्डर पॉईंट मध्ये जनरली काय होतं की माझा रिऑर्डर पॉईंट आहे इथे समजा 5000. ठीक आहे. आणि माझा अवेलेबल स्टॉक इथे किती आहे सध्या 2000. मग मी डिफिशियन्सी किती माझ्याकडे इथे, डिफिशियंट स्टॉक माझ्याकडे 3000चा आहे. जर मी लॉट हा कुठे गेला, लॉट प्रोसिजर जी आहे, लॉट फॉर लॉट घेतोय, तर जेवढी माझी डिफिशियंट क्वांटिटी आहे, आता या केसमध्ये माझी 3000 झाली. ठीक आहे. तर माझं जी प्लॅन ऑर्डर बनणार आहे किंवा PR बनणार आहे ते 3000 साठी बनणार आहे. बट जस्ट इन केस मी इथे लॉट फॉर लॉट न घेता इथे मी FX घेतो, फिक्स्ड ऑर्डर क्वांटिटी. ठीक आहे. आणि जर मी म्हणालो की माझी फिक्स ऑर्डर क्वांटिटी 4000 पाहिजे,
जरी माझी इथे रिक्वायरमेंट इथे 3,000ची आहे, पण मी फिक्स्ड काय म्हणतोय, फिक्स लॉट 4,000 म्हणतोय मी किंवा 4,000चा. तर सिस्टम माझा याच्यापेक्षा कमी असू दे किंवा 4,000 कमी असू दे किंवा जास्त असू दे, तो 4,000चाच पीआर बनवणार किंवा प्लॅन ऑर्डर बनवणार. हा डिफरन्स येतो दोघं सिच्युएशन मध्ये. तू व्हीबी घे किंवा पीडी घे. इथे पण सेम आहे. इथे पण समजा मी ते फिक्स घेतला असता, आपण आता ही एमआरपी रन केली, तर इथे एक ऑर्डर तुझी, इथे रिक्वायरमेंट तुझी 5,000ची, बरोबर. ही 5,000ची रिक्वायरमेंट होती प्रोडक्शन प्लॅनिंगची. तर इथे सिस्टमनी काय केलं असतं की एक ऑर्डर तुझी 4,000ची, दुसरी 1,000 कमी पडतात तुला, दुसऱ्यासाठी सुद्धा त्याने 4,000 ऑर्डर केले असते. म्हणजे फिक्स लॉट घेतला, एक फिक्स लॉट 4,000चा ऑर्डर करून देणार, दुसरा परत 1,000 क्वांटिटी कमी पडते, त्या 1,000साठी तो 1,000 नाही करणार, त्यासाठी पण तो 4,000 करणार. ठीक आहे, हा फरक पडला असता. सिमिलरली परत ह्या बाकीचे जे रिझर्वेशन वगैरे या केसमध्ये सुद्धा त्याने 4,000 करून दिलं असतं. ठीक आहे, तर हा डिफरन्स होता तुझा पीडी मध्ये, लॉट सायझिंग मध्ये, लॉट प्रोसिजर मध्ये आणि बीबी मध्ये. पुढचा चॅप्टर जे रिऑर्डर पॉइंट वगैरे आपण कोणत्या बेसिसवरती डिटरमाइन करतो, ती क्वांटिटी आपण 5,000च का ठेवली, 6,000 का नाही ठेवली, किंवा दुसरी क्वांटिटी का नाही ठेवली, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे.